हॅलो सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार। मी आज आमच्या बारक्या मुलांनाच आग्रह केल्यामुळे कच्च्या केळीचे मी वेफर्स बनवायले। मुलांच्या हट्टापुढे काय ना काय त्यांना नवीन नवीन करून खायला द्यावं लागते। हे बघा, हे केळी आणले होत्या परवाच्या दिवशी, पण मला करणं झालं नाही, ते आता थोड्याशा पिवळ्या पडल्यात आणि ह्याची मी अगोदर साल काढून गेले। हे बघा, अशी साल काढून घ्यायची। हे बघा, ही अशी साल काढून घ्यायची। घरचं कसं जरी साधं सुद्धा आलं तरी घरचंच करून खावा। विकत्रीच्या चिप्स मध्ये, वेफर्स मध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये केमिकल टाकायलेत आणि ते मग आपल्या जीवनासाठी हानिकारक ठरले। हे आपल्याला सगळ्यालाच ठाऊक झाले, तरी सुद्धा आपण बाहेरचेच खातो। सगळं वेफर्स खा, कुठं चिप्स खा, कुठं बर्गर खा आणि आपल्याला रोग लावून गेले। मी तेल सध्या तापायला ठेवलंय बघा, आणि आता मी हे सोललेल्या केळी चिप्स याचे करून घेणार आहे, म्हणजे वेफर्ससाठी। केळी थोड्या नरम पडल्यात, बघू कशा होत्यात। नरम पडले थोडे। मी तेल तापलंय का बघते। अरे तिकडचं तेल आहे, तापले तेल। बॅग ठेव जा तिकडे। सायकल चालवून पाय दुखतात, अपघात टाकणार आहे। तेवढं पळून दमानं चालवत जावं, गर्दी म्हणून गर्दी आहे। बहिणी गोड बी चांगली नाही फिरायला। केळीचं वेफर्स करायचं यश ओरडू नको। तुम्ही कशाला मला ओरडा?
नुसती केळी कशी लागलेली केळीच लागलेली मग मध्ये किती येतं बघतो मस्त तेल गटाला माझं दुसरं किती होते जास्त वेळ लाल मिरचीपर्यंत लाल छान होते जास्त लाल होतीपर्यंत तळत होते खालचे तसेच आहेत पाच किलोच का मग कशाला बोलायचं आणि सारखं असंच करते जा तिकडे तिकडे जा तिकडे जा. माझे पप्पा आला मी पप्पा कसं जाणार बस बस येणार आहो का हा नाही हे बघा माझे केळीचे वेपर्स करून संपलेले आहेत सगळ्या लहान मुलांना मला सांगायचं आहे की प्रत्येक काही खाऊ वाटलं तर आईला असं घरच्या घरी काही करायला सांगा दुकानातलं घेऊन खाऊ नका म्हणावं केमिकल टाकायलेत वेगवेगळे इंजेक्शन द्यायलेत आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होईल तर बघा माझे वेपर्स कसे झाले आणि मला कमेंटद्वारे सांगा आणि छान वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद